सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये पावसाळ्यापूर्वी सुरू असलेली ड्रेनेज कामं तातडीनं पूर्ण करावीत, तसेच नाले सफाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेविका नसीमा नाईक यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. प्रभागातील अपूर्ण ड्रेनेज कामं, सांडपाण्याचा निचरा न होणं आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान आयुक्त संजिता मोहपात्र यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी नगरसेविका नसीमा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, युवा नेते मनसूर नाईक, जावेद नदाफ सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 18, शामराव नगर, आबासाहेब पाटील नगर, कोल्हापूर रोड येथील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करावी आणि अपूर्ण राहिलेलं ड्रेनेज काम पूर्ण करून मिळावे या संदर्भात निवेदन आज माननीय आयुक्त साहेबांना आम्ही दिलेलं आहे. त्या प्रभागातील पाहणी करून ते काम तातडीनं पूर्ण करून देऊ अशी ग्वाही माननीय आयुक्तांनी आम्हाला दिलेली आहे. कालच माननीय महापौर साहेबांनीही मीटिंग घेऊन नालेसफाईची पूर्वसूचना देऊन ते काम करून घ्यावीत असे त्या डिपार्टमेंटला त्यांनी सूचना केलेली आहे. प्रभाग 18 हा पूरग्रस्त भाग आहे आणि एक पाऊस झाला तरी दलदल निर्माण होते. त्यामुळं प्रभागात नालेसफाई ही पावसाळ्याआधी करून मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे. आम्ही दिलेल्या निवेदनानंतर माननीय आयुक्तांनी पाहणी करून योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली आहे. त्यानंतरही काही उपाययोजना नाही झाल्या तर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करू